नवरा स्वाभिमानमध्ये, ह्या भाजपमध्ये गेल्या. कितपत खरं सांगा ना तुम्ही. काटेकी टक्कर आहे. बच्चू भाऊ आणि बळवंत भाऊ सत्तेत असल्यानंतरही त्यानं काही सुतगिरणी चालू केली नाही. असे त्यानं फुग्यात ठेवून दिलं सगळ्यांनी. या वर्षी आता आम्ही दिले फुग्यात ठेवू. 5 वर्षातून राणाने काय केलं? रावणी ताळा भागोळा आहे. तो बच्चू कोळीची सीट आली तरी चालेल, पण बाकीच्याची नाही. उमेदवार निवडून येईल की हारेल हे जिंकणं मोठं नाहीये, पण एक साथ खडं होणं हे सगळ्यात मोठी गोष्ट. ज्याची बायको जर त्याचं ऐकत नाही तो देश चालून राहिला. आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. हो आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे. आलो आहोत आपण अमरावती लोकसभेच्या दर्यापूर मतदारसंघामध्ये. काँग्रेसकडून जे उभे आहे बळवंत वानखडे हे या दर्यापूर मतदारसंघाचे आमदार आहे. तर मग दर्यापूरचे लोक काय म्हणते, दर्यापूरच्या आमदारालाच अमरावतीचा खासदार बनवायचा की बीजेपीच्या नवनीत राणा की प्रहारचे बच्चू कडून दिलेला उमेदवार दिनेश भूप की अजून कोणी, काय पाहू घेऊ कौल. काय म्हणते तर दर्यापूरची जनता. दर्यापूरचे आहे का तुम्ही? काय बोलता, कुठचे? युटके गाव. हो काय म्हणता अमरावती लोकसभेचा काय हवा चालू आहे? तीन रंगी चालू आहेत बा. कोणाला कारण मतदान? बच्चू कडू म्हणतात, पंजाई म्हणतात, नवनीत राणाही म्हणतात. तुम्ही एक सांगा. आता आम्हीच नवनीत राणाचे केले. तुम्ही नवनीत राणाचे काऊन बा? काहून आता ते असं आहे, ते जवळ पहिले खासदार होते का. काम झाले का मग? काम झाले नाही झाले आता, पण ते असं काय म्हणता. कोण येत नाही? नवनीत राणा काऊन काऊन येते. मागच्या वेळेस होती खासदार, काम तरी केले. काय आता तेच ताप्पाची म्हणे लय कामं केले म्हणे. गेलो शिंदे घरी केले असते ते, घरी त्याच्या घरी राहते. तुम्हाला कोणते कामं पाहिजे? अरे आमचे काम हे लोक काही येते आमच्यापर्यंत पोहोचतात. काय कामाचे? बरं मग तुम्हाला कोण पाहिजे? आम्हाला आता जो नवीन बळवंत वानखडे. बळवंत वानखडे पाहिजे. बळवंत वानखडे कडून अपेक्षा. प्रहारचे आपले दिनेश भाऊ ते चांगले आहे, पण एवढ्या येथून ते हे लागत नाही. काय लागत नाही? आता ते मागे राहणार. हे सगळं झाली युती. युती झाली इकडे. आता ते पडले गेलते. आता एवढे अमरावती एखादं चालीच नाही. एकटा काफी नाहीये काय? एकटा काफी नाहीये. आता तिकडे आहे काफी मेलघाट मध्ये, इकडे चालते काय नाही. मग तुमचं मत कोणाला? आम्ही बळवंत वानखडे. ओके. काय म्हणता काका? यशोमतीताई ठाकूरचं भाषण चालू आहे अमरावतीमध्ये. हा तुमचं काय आहे मग? आमचा पंजा आहे बळवंत भाऊ वानखडे. पक्क बिलकुल. तिकडे प्रहारचे दिनेश भाऊ नाही. नाही. नवनीत राणा नाही. काऊन बा? नवनीत राणा कोण नाही? त्या बाई अशा आहे की सगळे पक्ष बदलणारे आहेत. पहिले स्वाभिमानमध्ये होत्या, नवरा स्वाभिमानमध्ये, ह्या भाजपमध्ये गेल्या. कितपत खरं सांगा ना तुम्ही. तुमचा काही विश्वास नाही. तुम्हाला काय वाटतं? पंजा हो म्हणजे त्याचं कारण असं आहे की हे जे भाजपचं सरकार आहे हे लोकांवर सत्ता गाजून आहे, हुकुमशाही सारखं. म्हणून ते आम्हाला हुकुमशाही म्हणजे ते त्याचा जो निर्णय आहे तो जो निर्णय घेतात तो स्वतःच घेऊन घेतात. जनतेला असे विश्वासात घेऊन निर्णय घेत नाहीत. म्हणजे त्यांचा जे एक मीटिंग ठरली समजा, त्या मीटिंगमध्ये जे निर्णय झाले ते स्वतःच निर्णय घेतात. काँग्रेसवाल्यांना आजपर्यंत असे जे निर्णय घेतले ते सगळ्या लोकांना, कमिटींना, जे कमिटी असते समजा कार्यकर्त्याची, त्याला विश्वासात घेऊन काम केलं. म्हणून वर्ष पातळीवर मोदी पाहिजेच नाही आम्हाला, राहुल गांधी पाहिजे. मोदी म्हणे ना 400 पार, जनता दाखवीन ना आता 400 पार. मोदीची हातची आहे का जनता सगळी? नाही. 150 पारही मुश्किल होणार. 150 ते 400 पार म्हणून राहिले ना, 150 पार एकदम कमी होणार आहे. 150 पार होत म्हणते बाबा. काय म्हणता?
मॅडम आमचं काय म्हणणं आहे काही तर असं काय आता जे आहे ते सगळ्या लोकांना माहित आहे काय आहे तर काय म्हणताय? एवढी मोठी सभा झाली काय झालं कोणाची झाली सभा नवनीत राणाची काय म्हणते मग सभा सभा बरी होती चांगली पद्धतीत पार पडली हा आमचे काही असे न्यूजवाले होते काही लोक त्यांना पण इंटरव्ह्यू घेतला बाकीच्या लोकांचा हा कोणी म्हणते पाणी गरम झालं कोणी म्हणते काय गरम काय झालं काय बरं आहे ते जाऊ द्या मॅडम मग कोणाची आहे हवा सध्या सध्या हवा तर त्याचं सांगू शकत नाही मॅडम 2-3 काँग्रेस दिवस वाल्याची आता शक्यतो आहे प्रहार वाल्याची नाही बीजेपी वाल्याची आता काँग्रेस सांगू शकते बीजेपी 2 पैकी आहेच पाहिजे ना पाहिजे आता 2 दिवसात काय होऊ शकते बदल आपण बोलू शकत नाही बरं कारण की सत्ता कधी पलटू शकते काय सांगता येत नाही गरम ते वेगळे तुम्हाला नवनीत राणा पाहिजे बळवंत वानखडे पाहिजे का दिनेश बुक पाहिजे कसं दर्यापूर मतदारसंघामध्ये नवनीत राणा अमरावतीतून येऊ शकत नाही आपल्या इथे हे करायला काही बळवंत माणूस असं आहे कोणाच्या गोरगरिबाच्या याच्यात म्हणा कोणाच्या याच्यात कोणी सांभाळ करणारा माणूस आहे दर्यापुरात कामं नाही झाले म्हणते झाले पण आमच्या याच्यात असे नवनीत राणा असं काही दिसलं नाही आम्हाला असं नवनीत राणाचं दिसतं नाही, आम्हाला बळवंत वानखडेनं कामं केले त्या माणसानं कसं गावातला माणूस आहे होतकरी माणूस आहे कधी फोन केल्यावर कोणाचे कामं करतो गोरगरिबाच्या घरी जाते हे करतो बस एवढं म्हणणं आहे तुमचं काय कधी आहे मतदान घेतदान आहे ना वय किती 26 ला आहे? माझं 20 म्हणजे झालं ना हो मग कोणाला करणार आहे मतदान बळवंत वानखडे पंजाब पंजाब पहिले पण आपली साथ होती त्यांना आता पण साथ आहे तेव्हा आमदार होते तेव्हा पण साथ होती आता पण साथ आहे मोदीला काय म्हणते ना हा मोदी हटाव कारण की शेतकऱ्याचं पण नुकसान झालं आहे याच्यात खूप आणि मी शेतकरी आहे मला पण खूप जाणीव आहे किती नुकसान झालेलं आहे किती नाही काय आहे माझ्याकडे शेती आहे खूप आणि काय फॅसिलिटी निघतात आणि काय आमच्यापर्यंत पोहोचतात ते आम्हालाही माहिती आहे शेतकऱ्याचा मोदीवर विश्वास नाही नाही आहे काय बोलतो काहून ना कारण की जेवढ्या फॅसिलिटीज आजपर्यंत मोदीनं काढलेल्या आहेत त्याच्या अर्ध्याही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही हो आता फक्त जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा आता कुठं 6,000 रुपये येतात जाऊ दादा आता जेव्हा इलेक्शन आलं आता कुठं 6,000 रुपये येत आहेत त्याच्या पहिले एवढे आले काय हा आज मी शेतकरी आहे, मला पण माहिती. पहिल्यासारखी गर्दी नव्हती आता लोकांना एवढा पैसा गुंतला कुठून बोला हा आतापर्यंत लोक का केले मग लोक शेतकऱ्याच्या एवढ्या आत्महत्या झाल्या हे झाल्या आताच का इलेक्शनच्या टाइम हा असं होते मग 5 वर्षात पैसे नाही भेटले हा 5 वर्षात पैसे नाही भेटले भेटले? पण बाकीचे इकडून नाही काढले ना मग तसे अच्छा हा जनतेलाच काय? हा जनतेतच काढणार जनतेतच भरणार म्हणून मग आता कोण पाहिजे आता बळवंत वानखडे राहुल गांधी राहुल गांधी. मग हवा कोणाची आहे दर्यापूरमध्ये ते सांगा सध्या हवा दर्यापुरांची तिघायची आहे तिघायची आहे हो 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 आता जे हवा आहे बा ते सांगून आला मी बरं काय वाटते कोणी निवडून तर मला बळवंत भाऊच येतात असं निवडून वाटतं हो 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 नवनीत राणा नवनीत राणा ताईचं कसं आहे मागच्या वेळेस त्याला आम्ही निवडून दिलं होतं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आमच्या दर्यापुरातली सूतगिरणी चालू करू पण ते सत्तेत असल्यानंतरही त्यानं काही सूतगिरणी चालू केली नाही असे त्यानं फुग्यात ठेवून दिलं सगळ्यांनी या वर्षी आता आम्ही दिले फुग्यात ठेवू बदला बदला नाही पण हे असं आमचं मत आहे बा प्रहारचे दिनेश भाऊ प्रहारचे दिनेश भाऊ आता ते कसं आहे माहिती आहे का त्याची शक्यता कमी आहे थोडी काहून? अपक्ष आहे अपक्ष आहेत आणि तसं पाहिलं तर त्याचे काही सांगता येत नाही कारण की त्यांचे जे आपले आमदार साहेब आहेत त्यांचं भरपूर योगदान आहे बाकीच्या कामाबद्दल म्हणजे दिव्यांग झाले बाकी आणखी ते गोरगरिबाचे खरोखर चांगलेच नेते आहेत त्याचंही काही सांगता येत नाही पण ते नाही येऊ शकत निवडून तुमचं मतदान आमचं बळवंत भाऊ. तुमचं नवनीत राणा नवनीत राणा काहून नवनीत राणाच पाहिजे ना मला काहून पाहिजे बा काऊन पाहिजे म्हणजे आता हाय असते कोणाचं आता हे म्हणते कामं नाही झाले हा म्हणते हा, पण आम्हाला नवनीत राणाच पाहिजे नवनीत राणा पाहिजे हो मोदी पाहिजे मोदी मोदी पाहिजे म्हणून हो नवनीत राणा हा म्हणून नवनीत पाहिजे हा? मोदी पाहिजे म्हणून नवनीत राणा पाहिजे असं आहे तुमचं नॉन ऑफ दिस हा वेळेवर बघू वेळेवर कधी मग मी डबल इनकम बोलायला तुमच्यासोबत तेच तर आहे मॅडम. कारण जे होईल ते 25-26 तारखेच्याच मिडनाईटला होईल रात्रीच होणार 4 जूनला माहितच हा सध्या कोणाची हवा आहे सध्या इथं बळवंत भाऊचीच हवा आहे बळवंत भाऊची काटे की टक्कर आहे काटेकी टक्कर आहे बा. कोणासोबत बच्चू भाऊ आणि बळवंत भाऊ नवनीत राणा नवनीत राणा नाही चान्सेस भरपूर कमी 3 नंबरवर राहतील मॅडम यावेळेस काय बोलताय यस काहून असं कार्य माणसाचे कार्य बोलतात कार्य
बळवंत भाऊचे 1 नंबर, बच्चू भाऊ 2 नंबर, नवनीत राणा 3 नंबर. तुम्ही कोणाकडे गेले, एखाद्या रुग्णाला पाठवलं तर कोणाकडे मदत कोण जास्त करते हे पहा, त्याप्रमाणेच गावाप्रमाणे होईल. बाकी मोदी पाहिजे काय वरतं? वरते तर मोदीच राहणार आहे मॅडम, कोणी आलं तर. सर्व पक्ष एकच झालेले आहेत. पण हे राजकारण पटवून राहिलं तुम्हाला? अजिबात नाही. हे ग्रामपंचायत पेक्षा तुच्छ राजकारण झालेलं आहे महाराष्ट्राचं. मग आता जसे ग्रामपंचायतचे सदस्य फोडतात तसे महाराष्ट्राचे सदस्य फोडणं चालू झाले. आतापासून सेटिंग चालू झालेली आहे. कन्नड बावरे पोराला म्हणतात शेती पाहिजे, पोराचे लग्न निघून आले. आपल्या हिंदू धर्मात तसं आहे. काय करा असं नाही ना. आपल्या हिंदू धर्मात तसं आहे. सर्व परीक्षा मानावं लागेल ना आपल्याला. पोरगी जाते का वावरात? मग तेच ना. वावरात पोरगी जाते काय? वावर बा नाही आहे कोणी तर मग काय त्याच्या हक्कानी काय? 300 रुपये मजूर भेटून राहिली, त्याच्यामुळे आता माणूस काय करणार आहे? हा, शेती कुठून आणणार तुम्ही? बरं, विकास कोण करून असं वाटते? आता काँग्रेस विकास का काय? BJP? आता वरचा तो मोदी आहेच. मग आता इकडे आता खाला जेवण टाइमवर पाहू आता. बीजेपीच पाहिजे, वरती बीजेपीच पाहिजे, आम्हाला तर बीजेपी पाहिजे. बीजेपीच पाहिजे ना, काम चांगली. तुम्हाला हो? आता माहित पडेल ना टाइमवर वेळेवर सांगू आता. पण बीजेपीच पाहिजे. इकडे आहे ना वरतं. वेळेवर बोलू आता. काय म्हणता, कोण पाहिजे वरतं? हा, सांगा. BJP पाहिजे, काँग्रेस पाहिजे? नाही हा? बरं, अमरावतीत कोण पाहिजे? नवनीत राणा पाहिजे, दिनेश बुक पाहिजे का बळवंत वानखेडे पाहिजे? बघन वानगड पाहिजे आपल्याला. बळवंत वानखेडे. हा वानगड. हा? बळवंत वानखेडेचा प्रचार चालू आहे. अच्छा, चालू आहे. बिलकुल तेच चालू आहे. तुमचं? नवनीत राणा नवनीत राणा. हे आमच्या जिल्ह्याची हे आहे. इकडे म्हणजे कसं देखरेख करतात आणि गावी येऊन भाषण घेतात, विचारपूस करतात. त्यामुळे कसं आहे त्यांचे नेहमी, बाकी दुसरा कोणी येत नाही. बळवंत वानखेडे तुमच्या गावातलेच काय? हे आहे, पण हे जे आहे हे त्याच्या परत जास्त येतात विचारपूस. नवनीत राणा जास्त येते. हो. विकास कामं झाले काय? झालेले आहेत मॅडम. झाले? हो मागचे 5 वर्ष केले. हो. काय म्हणता, कोणाची हवा आहे राजकारणात? राजकारणात हो? उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा आहे बघ. काय बोलता? हा. महाराष्ट्रात? महाराष्ट्रात, देशात? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. राहुल गांधी. अमरावतीत? अमरावतीत सध्या हवा पंजाब. पंजाब, बळवंत वानखेडे. हा. लहान प्रहार जाऊ शकते 2 नंबरवर. 2 नंबर. बीजेपी? बीजेपी 3 नंबर. काय बोलता? हो. 400 पारचे नारे लावून राहिले ते तुम्ही म्हणतात 3 नंबर? आजची सभा अमरावतीची रेकॉर्ड ब्रेक. पंजाब हो. रेकॉर्ड ब्रेक सभा सध्या सभेवरून झालेला आहे. हा. मी सुद्धा शिवसेनेचा उपतालुका प्रमुख आहे. हल्लार सत्तर कायचे? शिवसेना उद्धव ठाकरेकर हा, हा, हा. हे सुद्धा शाखा प्रमुख आहेत. कानून नवनीत राणानं कामं नाही केले का मागच्या 5 वर्षात? नवनीत राणाचे कामाचं नाही आहे, काम तरी कमी प्रमाणात केले ग्रामीण भागात. तुमचं काय मत आहे? आमचंही तेच म्हणत आहे. तेच म्हणजे काय? बाकी डायबी बघ मस्त केलं. निवडणुकीसाठी तयारी होय काय? हो. हा? निवडणुकीची तयारी होय, डायबी लावून कडक काय काका? कडक आम्ही उद्धव ठाकरेचे माणसं हे आहे ना. उद्धव ठाकरेचा जो सहानुभूतीची लाट आहे आणि त्याच्या कार्याचा एक हे त्यांचं कार्य. म्हणून तुमच्या मनात नवनीत राणाबद्दल राग आहे? नाही रागीचा विषय नाही ना. कारण जनता पूर्ण म्हणजे समजदाराने जनतेला समजते ना काय? कशाला वोटिंग करायचं, काय प्रगतीचे मुद्दे आहे. आता फिनली मिल आमचा 10 वर्षात काय केलं, 5 वर्षातून राणानं काय केलं, काय मिल चालू नाही केलं. आमचा दर्यापूरचा सुतगिरणी आहे, का चालू नाही केलं. खासदाराचं काम कोणतं असते. शकुंतला रेल्वे चालू नाही केली. आणि ते डोक्यावर असं ते हनुमान चालीसा घेऊन तिथं मातोश्रीपर्यंत जाणं हे सोबत नाही, अयोग्य आहे. सुतगिरणीचं आश्वासन दिलं होतं तुम्हाला? दिलं होतं ना. जी सभा झाली शिरगाव कसब्याला, तिथं पण फिनली मिल चालू करणार होती. कुठं झालं मग मिल चालू? तेच झालं नाही. मग आता अपेक्षा आहे बळवंत बघू. हो. तुमचं? बघतेच बोलले. तेच मत आहे. बस तेच. काय म्हणता काका, कोणाची हवा आहे? बीजेपीची. बीजेपीची हवा आहे. वरते निते दोन्हीकडे. बिलकुल. इथं कोणी बीजेपीच लोकसभा- आलं पाहिजे. हा? देशासाठी बीजेपीच आली पाहिजे. काहून असं? देशाची तरक्की आणि हिंदुत्व महत्वाचं आहे. हिंदुत्व महत्वाचं आहे. काकाचं म्हणणं आहे देशाच्या प्रगतीसाठी बीजेपी येणं गरजेचे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत नाही आहे. काहून बा? आम्हाला सध्या 10 वर्षाचा प्रगती नाही दिसत काय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, आमचं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, की संविधान
जे बाबासाहेब भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे, इथं एक हुकुमशाहीचा उदय चालू आहे. हे वेगळं झालं, देशाची प्रगती वेगळी झाली, ते संविधानचं काम वेगळं. तुम्हाला असं वाटतं का बीजेपी हुकुमशाही करवली? नाही नाही नाही, देशाचं नाही हुकुमशाही नाही कोण झाली. नाही त्यांना प्रगतशील प्रगती करून आला देश. आणि ते जर असे हे पाहिजे. आमचं सोयाबीन 2012 साली 6,500 रुपये होतं हा. शेतकऱ्याचं. ही प्रगतीच आहे की आताही 4,000 रुपये सोयाबीन आहे. का हो, याच्यावर तुमचं काय नाही म्हणणं नाही आहे? नाही, हे कसं आहे, ते कमी जास्त कापूस 10,000 भाव दिला, नाही तर 3-4 हजार रुपयाचे वर्तनी राहत होते. कापूस गेल्यानंतर 10,000 कापूस झाला. सुरुवातीला 6,000च होता. सोयाबीन जे होतं 10 मध्ये सोयाबीन 4,000, 14 मध्ये 4,000, आज 24 मध्ये 4,000. जीएसटी तुमचे 28%. अरे दादा कसं मग? नाही नाही, हे देशासाठी बीजेपी महत्वाची आहे, बीजेपीच पाहिजे. नाही नाही, तुम्ही तुमचे मत मांडा, ते त्याचे नाही नाही, मत मांडण्यासाठी उद्धव ठाकरे काही नाही करू शकत. उद्धव ठाकरेला बरोबर भाषण जात नाही, बरोबर बोलता येत नाही. काय तो प्रगतीशील तरी उद्धव ठाकरेले बोलता जर येत नाही तर मग देवेंद्र फडणवीस तर कोण युती केली हो त्याच्यासोबत? काय म्हटलं? उद्धव ठाकरेचाच आमदार होणार आहे शिवसेनेचा विधानसभेला. आता सांगतो फुल ताकद लावून तुम्ही. फुल एकदम बिलकुल. आजही लीड मध्ये पंजा महाविकास आघाडी किती? 1 लाखाचा लीड पडणार आहे. 1 लाखाची लीड. हो. 2 नंबरवर 2 नंबरवर 3 नंबरवर राहणार. 2 नंबरवर दिनेश बुब राहणार आहे. काय म्हणतात कसं काय? पंजा 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 काम चांगले आहे, गरीब माणूस आहे और विकास चांगला आहे. दर्यापूरला पाहा तुम्ही, रोड गेट सगळे चांगलं आहे. रवनीताला भगोळा आहे, काय भगोळा काम दल बदलू आहे. कोणता दल बदलीन आता ते काही माहित नाही. कोणते कोणते बदलले पहिले अपक्ष राहिले होते बा, मग नंतर ते पार्टीमध्ये सर्व काँग्रेस आम्हाला सगळ्याला धोका दिलेला आहे. त्यांनी धोका कसा दिला? मतलब इकडून तिकडे बाजी मारली ना, आता कुकडे जाईन त्याचा काही नाही आहे. म्हणून तुमचं मत पंजाले. काय कोणाकडून आहे विकासाची अपेक्षा? बच्चू बच्चू कोण म्हणजे बरोबर आहे, माझा कार्यकर्ता आहे. खासदार आहे नवनीत राणा. काहीच कामाची नाही आहे. 5 वर्षात काहीच काम नाही केलं. काय बोलता? 5 वर्षात लय कामं केली. काहीच नाही. 0% काम, 0%. 1 नंबर बच्चू, गोरगरिबाचा एकच नंबर. हो काय? कितीची लीड येईल मग? जवळपास 1.5 ते 2 लाखाची. 1.5 ते 2 लाख. तुम्हाला काय वाटतंय? दिनेश बुब निवडून येतील. का बरं? त्यांची जी सेवा आहे ती निस्वार्थी सेवा आहे. ते रुग्णसेवक, कोणती सेवा? रुग्णसेवकांची कधी अर्ध्या रात्री पण, आता मी समाजसेवक आहे, मी त्यांना कधी पण अर्ध्या रात्री फोन लावला की दिनेश भाऊ इथे ऍक्सिडेंट झाला, इथे रक्ताची बॉटल पाहिजे, त्यांचा त्वरित फोन येते की किती वेळात पाहिजे, इथे घेऊन जा आणि इथे चालले जा, तुम्हाला रक्त मिळून जाणार. आणि काही नेत्यांना फोन लावला तर ते म्हणते की माझ्या पीए सोबत बोला, असं वगैरे. जी सेवा आपल्याला पाहिजे ती सर्व. दिनेश बुब खासदार बनल्यावर तेही म्हणून पीएस होत बोला. नाही, आम्ही माणसं ओळखतो ना ताई, मला असं होऊच नाही शकत नाही. आणि त्यांच्या दिनेश भाऊच्या मागे जो आधारस्तंभ आहे बच्चू भाऊ कडूंचा, यांचा 20 वर्षाचा जो लोकसभेचा अनुभव आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पूर्ण प्रहार कार्यकर्त्यांना, जनतेला, तुला वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्या तर, तुला वाटत असेल तुझ्या मुलीबाळीची अब्रू सुखात नांदावी तर, कुणाही बच्चू कडू सांगतो म्हणून नव्हे तर या प्रहारच्या प्रवाहात लोक सामील झालेली आहे. लोक. अच्छा, मला वाटतंय दिनेश बुब त्या माणसाचं कार्य आहे सर्वात नाही नवनीत राणा अजिबात नाही. कारण की ज्या माणसाने भारत देशाला हिंदुत्व शिकवलं बाळासाहेब ठाकरे यांनी, त्यांच्या घरासमोर जाऊन नाही हनुमान चालीसा म्हटली, सर्वात मोठा प्लस पॉईंट हा तिथंच खतम झाली. अजिबात पाहिजे नाही. विषय आता भाऊंनी हिंदुत्वाबद्दल बोलले, विषय जाती धर्मांचा नाहीच आहे, मुळात कामाचा विषय. कारण ह्या लोकशाहीमध्ये भरपूर असे नेते बघितलेले आहेत की जे आता 4 व्हीलरमध्ये सध्या फिरणं चालू आहे त्यांचं, सगळं प्रचारापुरतं आज 4 व्हीलरमध्ये आपण फिरणं चालू आहे, पण रेग्युलर इन जनरल लाईफमध्ये त्या माणसाचा साधेपणा, सरळपणा, दिनेश बुब भाऊचा साधेपणा, सरळपणा हा अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट
दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपला पंजाबचे काही शेतकरी ज्यावेळेस दिल्लीमध्ये गेले, दिल्लीमध्ये गेलेले असताना तिथं जी त्यांच्यासोबत वागणूक झाली तुम्ही आम्ही सगळे जाणतो, सगळे मीडिया जाणते, तर किमान आपला एक माणूस जर दिल्लीत असेल तर उद्या आपल्या शेतकऱ्यांना जर तिथं जायची गरज पडली तर आपल्या हक्काचा एक माणूस तिथं असेल. म्हणून दिनेश भाऊला तिथं पाठवणं आपल्याला या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. कशाबद्दल? कोण लोकसभा अमरावतीच्या लोकसभेचा उमेदवार कोण निवडून यावं त्याच्यात निर्विवाद आहे. सध्या जी लढत बघायला मिळते तर ती दिनेश भाऊ बुब आणि बळवंत वानखेडे यांच्यात बघायला मिळते. पण त्याही पलीकडे जर आपण जर समजा दोन अँगलनी बघितलं तर दिनेश बुब आणि त्यांच्याबरोबर प्रहारचे जे बच्चू भाऊ आणि हे जे जयवीरूची जोडी जमलेली आहे, तर हे एक जेव्हा लोक निवडणूक हातात घेतात त्यावेळेस चांगल्या चांगल्या प्रस्थापिताचा खुर्ची जी आहे ती पलटून जाते. तर यावेळेस अमरावतीमध्ये तसं चित्र बघताना मिळतंय. ज्यावेळेस ही जनशक्ती एकत्र येते आणि बच्चू भाऊ कडू आणि दिनेश भाऊ बुब सारखे जनमानसातले सच्चे कार्यकर्ते हे एकत्र येत आहेत त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद बघायला मिळतो. आणि ही जी गर्दी आहे ही फक्त काय एकंदरीत प्रहारचे दिनेश भाऊ निवडून 100%. अजून तुमचं काय मत आहे? कशाबद्दल? कोणी निवडून? आनंदराज आंबेडकर साहेब, काय बोलता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. किती मतांनी निवडून? जवळपास 1.5 लाखाची लीड राहील. 1.5 लाखाची लीड लीड राहील. नवनीत राणा आपल्या नवनीत राणांचा विशेष नाही आहे, काय बोलता? काहीच नाही, झिरो आहे. हो? काही कामच नाही आहेत ना, काहीच काम नाही. काहीच नाही आहेत. बरं, प्रहारचे त्यांचं काम एक सांगतो मी, तुम्ही आता दर्यापूरमध्ये आहे, इथून एक 15 किलोमीटरवर संत गाडगे महाराजांचं आपण खूप दैवत मानतो, शेणगाव. त्यांचं जन्मगाव आहे, तिथं जाऊन बघा. 70 वर्षामध्ये गाडगे महाराजांचं मंदिरच नाही बनलं अजून. आणि त्यांची फक्त एक स्टॅच्यू बनवून ठेवून बस असं फक्त पूजेसाठी ठेवलेलं आहे. त्यांच्या घरात आम्ही जेव्हा दिवशी गेलो, त्यांचे जे पंतू आहेत त्या पंतूंचं जेव्हा तुम्ही एक मनोगत घ्याल ना, तेव्हा या महाराष्ट्रात सगळे इकडे दिसून येईल की गाडगे महाराजांचा किती मोठा आपण अपमान केलेला आहे. बीजेपी जे 400 पार म्हणत आहे त्याच्यावर काय मत आहे? काय 400 पार? इथं एकच निवडून आले, 400 काय येतील? जास्तीत जास्त 129च्या दरम्यान सांगितलेलं आहे आमच्या माहितीनुसार. काय सांगा? कोणाला करायचं मतदान? वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. नवनीत राणा. नवनीत राणा. आम्हाला मोदी पाहिजे, कामच नाही केली म्हणजे. देशाचे पंतप्रधान मोदी पाहिजे. कारण की मला बिनव्याजी कर्ज 20,000 मिळालं, उद्या 50 मिळणार. फुटपाथवर व्यवसाय करतो, मोदी आमचा आधार आहे, मोदी की गॅरंटी. मोदीच्या साठी नवनीत राणाच पाहिजे. कायच्या भरोशावर दिलं? 7/12 भरोशावर दिलं? काहीच नाही, मोदी की गॅरंटी. 7/12 गेला तुला मी फुटपाथवर बसलो, कर्ज कायच्या भरोशावर? काहीच नाही, मोदी की गॅरंटी फक्त. फुटपाथच्या भरोशावर मिळालं, पूर्ण पाहून घ्या. फुटपाथच्या भरोशावर? उद्या 50 मिळणार, मला मिळालं. तुमचं काय मत आहे? शिट्टी. शिट्टी. प्रहार. प्रहार. वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आनंदराज आंबेडकर साहेब. वंचित बहुजन आघाडी. आनंदराज आंबेडकर साहेब. हो, आनंदराज आंबेडकर येईल का? वंचित. लढाईतच नाही. लढाईत सध्या तरी दिसत नाहीयेत. पण शेवटी काय आहे, लोकशाही आहे. या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटची एक वेगळी रिस्पेक्ट आहे. आनंदराज साहेबांची सुद्धा एक वेगळी रिस्पेक्ट आहे, कारण बाबासाहेबांचा घरातला माणूस आहे. दैवतच म्हणता येईल आम्हाला त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर. परंतु सध्या इलेक्शनच्या वातावरणात असं थोडासा प्रचार कमी होतो त्यांचा, असं नक्कीच या ठिकाणी वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, प्रचार कमी पडू लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, आज तर एवढा मोठा प्रचार आहे, काय सांगावं लागते मॅडम? काय प्रचार करायला लागला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचे तर कामं लागन ना, विकास कामं तर लागनच ना. विकास कामं त्यांचे इथं नाही आहेत की बा आपल्या अमरावती जिल्ह्यातून इंदू मिलचं काम आहे, जे सगळ्यात मोठा लढा जो इंदू मिल साठी लढा त्यांनी दिला. जवळपास 10,000 कोटीची जमीन आहे, ती 10 ते 12 एकर आहे. याचा लढा होता, तो लढा त्यांनी त्यावेळेसचा जिंकला. ही काही कोणाची काही हे नाही आहे की आले बाहेरून टाकले निवडून आले. इथले बीजेपीचे जे काही आहेत ते आले. आमच्या अमरावती जिल्ह्यात सगळ्याला पार्सलची सवय आहे. बरं, 3 वेळा झालं पार्सल आली, त्यामुळे आता पहिल्यांदा या मतदारसंघात अमरावतीमध्ये दलित संघटनेवर आरोप होत होता की बा आरपीआयचे 4 तुकडे, हा तुकडा आहे, तो तुकडा, कवाळे, आठवल्या, गवाडे अशी गट निर्माण होते. पण फर्स्ट टाइम आता वंचित एकत्र आली समाज म्हणून पहिल्यांदा वंचित हा एकमेव पक्ष राहिला का आंबेडकरी चळवळीची चळवळ मोठी करू शकते. काँग्रेसनं आतापर्यंत बाबासाहेबांच्या जेवढ्याची बाबासाहेब काळापासून चळवळीचा सत्यानाश करून टाकला. म्हणून पहिल्यांदा वंचित समोर आला आणि पहिल्यांदा दबावगट निर्माण होणार आहे. उमेदवार निवडून येईल की हारेल हे जिंकणं मोठं नाही आहे, पण एक साथ खडं होणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून आंबेडकरांची चळवळ आज यावेळेस मोठी होणार आहे. अमरावती काय म्हणता? मतदान कोणाला करता?
मतदान बच्चू भाऊ आपल्या दिनेश भाऊ दिनेश भाऊ हा. काहून? कोण म्हणजे आमचे नवनीत राणा नाही हा? नाही. बळवंत वानखेडे नाही नाही काँग्रेस काँग्रेस. वानकडे बळवंत वानखेडे वानकडे काहून? नवनीत राणांनी काहीच नाही केलं आहे. काय बोल काय केलं आहे? काहीच केलं असं 70 वर्षापासून काहीच नाही केलं म्हणते काहीच नाही नवनीत. काहीच नाही, स्वतः मी केलं बोलते. हा तर पंजाबराव कृषी विद्यापीठ कसं आलं, शिवाजी महाराज संस्था अमरावतीची कशी आली, मेडिकल कॉलेज कसं आलं. बरोबर नवनीत राणा बोलते काहीच नाही केला. शेतकऱ्यासाठी काय करते? शेतकऱ्याच्या बियाण्यावर 18% GST आहे ना. 4 एकरात 1 लाख रुपये रासायनिक खर्च लागते. 18% GST काढली तर त्याच्या अकाउंट मध्ये फक्त 6,000 देते. तर 12,000 आमच्या त्याच्याच अंगावर आहे. सरकार चेंज व्हायला पाहिजे एक टाइम. म्हणजे तो 400 पार बोलले होत नाही ना. नाही 212 नाही आहे दादा. 212 नाही आहे. 400 बार कुठे आहे? 212 नाही आहे. मुश्किल आहे. नागपूरला 49% तैलक हे मतदान झालं. कुठले 400 बार येणार आहे? नागपूरचं मतदान पाहा, नागपूरचं प्रॉपर. मतदान तर पूर्ण व्हायला पाहिजे ना. मग 80% व्हायला पाहिजे ना. मोदी सरकार आहे ना, मग मोदी पाहिजे तर मग तिथं 90% काय नाही झालं पण नागपूर साईडले 49 काय झालं? इथं समजून आलं ना. आता अमरावतीत किती अमरावतीत जाते 80-90चा जाईन ना? जाईन. काय म्हणतं कोणाला करण मतदान? आमचं मतदान आनंदराज आंबेडकरला आहे. मोठ्याने बोला. आनंदराज आंबेडकर हा. त्यांना हा? काहून? काहून ते बाबासाहेबांची खानदान आहे, हा. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याशिवाय कोणाला मतदान करत नाही. दुसरा प्रश्न माझा, हे जे काँग्रेस आहे बाळासाहेब आंबेडकरच्या सोबत त्यांनी बदमाशी केली. काँग्रेसनी 2 सीटा घ्या, 4 सीटा घ्या, आम्ही पडलो त्या सीटा घ्या. त्याच्यामुळे बाळासाहेबांनी त्यांच्यासोबत युती केली नाही. हे म्हणतात की बाळासाहेब जर आमच्यासोबत युती करत नाही तर हे बी टीम आहेत बीजेपीची. यायलेच लाजही वाटत नाही असं म्हणताना. 1 नंबरचे जातीवादी काँग्रेस. बीजेपी तरी बरी आहे पण काँग्रेस सारखं धर्मवाद चालू आहे ना आता. हा. बीजेपी म्हणताना हिंदू सनातन धर्म. ते मला तिथं काही घेणं देणं नाही बीजेपीचं. पण काँग्रेसनं आजपर्यंत काँग्रेसकडून तुम्हाला अपेक्षा होत्या? काँग्रेसकडून पूर्ण म्हणजे जेव्हा बाबासाहेब आपले देहांत झाले तेव्हा या नालायक काँग्रेस पार्टीनं कदापि बाबासाहेबाले संविधान लिहिल्यानंतर पुरा देश त्याने उजळत आणला. बकऱ्याले कोंबड्याले सगळ्या जनावरांना सगळ्याले अधिकार दिले. ते अधिकार एवढे दिल्यानंतरही काँग्रेसनं बाबासाहेबांच्या अंत्यविधीला जागा दिली नाही. एवढी काँग्रेस साजरी आहे. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसचे कट्टर दुश्मन आहोत. काँग्रेसले कदापि मतदान होणार नाही आणि देऊही देणार नाही. आनंदराज आंबेडकर. आनंदराज आंबेडकर. सिलेंडर 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 सिलेंडर. हा. पंजा पंजाब. कोण? वळंद बोस एक नंबर माणूस व्यक्तिमत्व माणूस चांगला आहे. आम्ही कट्टर काँग्रेसी आहोत. कट्टर काँग्रेस. हा, लहान मागच्या वेळेस तुम्ही नवनीत राणाला केलं असं? हा. मग काय म्हणते मग नवनीत राणा? नवनीत राणा आता कसं बीजेपीत गेली आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. काँग्रेस काँग्रेस. पंजा काँग्रेस. पंजाब. हा. मी तर पंजा सांगितला मगा बा. तुम्ही पंजाब सांगितलं. अरे बोलायचं विचारा ना. ड्युटीवर आहे ना बाबा? हा? ड्युटीवर आहे तुम्ही? पंजा पंजाब. पंजा क्यों पंजाब? काम चांगले आहे. मोठे लीडर आहेत दर्यापूरचे. झालं ना आता? नाही, त्याची इच्छा आहे. बोला. हा, बोला बा. काँग्रेसनी बाबरी मस्जिद पाडली तरी आमचे इथले मामेडियन म्हणतात आम्ही काँग्रेसले मतदान करतो. म्हणजे त्या बाबरी मस्जिदची मुसलमान दुश्मन आहेत. त्याला त्या मस्जिदची काय घेणं देणं आहे. ही कंडिशन आपल्या काँग्रेसची आहे. काँग्रेस सारखं जातीवादी पक्ष देशात कोणताच नाही. 1 नंबरचा जातीवादी पक्ष. त्यांना मुसलमान चालत नाहीत. त्यांना विधानसभेत लोकसभेत मुसलमान चालत नाहीत. बुद्ध चालत नाहीत. किती चांगले आहेत काँग्रेसवाले. आणि प्रचाराला येतात. आमचे हरिजनाची अवलाद त्याच्यात उभी राहते. ते बुद्ध नाही. जे काँग्रेसमध्ये जातील ते बुद्ध नाहीत, ते हरिजनाची अवलाद आहे असं माझं मत आहे. सगळ्यांनी
माझं जनतेलाही सांगणं आहे की तो डिग्री होल्डर माणूस आहे. पण वंचित आणि काँग्रेसच्या मधात बीजेपी निवडून आली तिकडे, तर मग बीजेपी काय करू शकते? खाईन का आम्हाला? बीजेपी चालते तुम्हाला? हा? बीजेपी चालते आम्हाला तेही चालत नाही, ही चालत नाही, पण आली एक कदाचित तो खाईन काय आम्हाला? म्हणजे मला काय म्हणणं आहे, हा? काँग्रेस आलेली परवडते का बीजेपी आलेली परवडते? तुमचा कट्टर दुश्मन कोण आहे? हे दोघंही सैतांना पाहिजे. दोघंही पाहिजे. कोण पाहिजे? वंचित. हा? वंचित ते वंचित तर आलीच पाहिजे, पण ते पंजा गेला चुलीत, हा? कमळ गेला उल्या, निवडून आला. तो बच्चू कडूची सीट आली तरी चालेल, पण बाकीच्याची नाही. बाकी द्यायची नाही. हा. बच्चू कडू एकदा चालत चालते. आला तोच राहील. काँग्रेसने पाहिजे, बीजेपी नाही पाहिजे. हे तर सैतानच आहेत सगळे काय बोलतो बहुजनासाठी. बरं नरेंद्र मोदी, हा? नरेंद्र मोदी अरे तो बायकोलाच वागू शकत नाही तर देश कसा चालवेल? चालवून आले ना 10 वर्षापासून. काय कामाचे? बायको, ज्याची बायको जर त्याचं ऐकत नाही तो देश चालून राहिला कितीपत चांगला. आता बायकोचा विषय अलग असते गड्या. आम्हाला का माहिती तुमची बायको ऐकते का नाही ऐकत? माझी बायको नाही ऐकत, मी एंट्री पिऊन माराव मग. पण मला काय म्हणणं आहे, बायको जाऊ द्या, मोदीचं असं म्हणणं आहे का इस बार 400 पार. मोदी संविधानाच्या विरोधात आहे. तो जर सैतान निवडून आला तर या देशात पुरा आंदोलन होईल, कत्तली होतील, संविधान फेकल्या जाईल. हो, ही ते बीजेपी, तो मोदी. नाही कायच्यात नाही अरे कायच्यात नाही बोलत लागेल ना. काय बोलू मग? अरे मोदी जे कोण आलेले ते पत्रकार माणूस आहे, ते बोला लागेल तुम्हाला मत कोणाचं ना. मोदी देखील नाही म्हणता मी काँग्रेस वेगळा मी.